इथे करण्यात आला. गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण अरसलानला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहतो. रुपेजी पवार सुद्धा असतील, अमान, त्याच वेळेला महेश असेल, अनिकेत असेल, विजय असेल, अकीफ असेल, जमीन, स्वप्नी, शोएब, साहिल या रीतीची प्लेइंग 11 लिस्ट आहे. आणि इम्पॅक्ट प्लेअर अथर्व आणि सुमित हे इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपाने खेळत असताना पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघ आशिष कोळसकर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये विनोद धानावडेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ओंकार गाडगे या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. विनू कोळसकर असेल, सुनील उतेकर असेल. पुढचा बॉल खोला फुटबॉल बॉल ऑन साइडला धमाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, विनोद धानावडेच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. दमदार, वजनदार, दर्जेदार हा षटकार पाहायला मिळाला. लोअर फुटेड बॉल वरती विनोद धानावडे मैदानाच्या आतमध्ये आला आणि आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. षटकार आला. निलेशदादा कोळसकर साहेब असतील आणि ज्यावेळेला विराट 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असेल, बक्षिसांचा वर्षा होणार नाही असं कदापि होत नाही. षटकार आला मैदानाच्या आतमध्ये, येतो सुरुवात आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बागफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल. गोलंदाजाची कर्तबगारी नेहमीच आपण पाहिली आहे. अमान ज्या वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. सातत्य गोलंदाजीमध्ये त्याच्या माध्यमातून वेगवान चेंडू हाताळण्यामध्ये राहिलाय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. बागफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा भेद घेतला. अपील. उत्साह जास्त आहे. पंचांनी उचलून धरलंय की नाही. यस, कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू होतोय. क्रिकेट मधील खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणा का असतं ना, ते विनोद धानावड्याने दाखवून दिलं. पंचांना ठाऊकी झालं नव्हतं की बाटला चेंडू ब्रश झालाय की नाही. क्रिकेटमध्ये या गोष्टी महत्वाच्या आहेत. विनोद धानावड्याने इथे दाखवून दिलं. तो बाद झालाय, मैदान सोडतोय. खेळाडू क्रमांक पहिला बाद. बाबू सचिव साहेब काय विषय आहे? काल मॅच मस्त झाली होती. 12 बॉल 22 त्यांनी सोडली. थँक्यू. या लक्षवेधीत नेक्स्ट मॅच दोन्ही टीम किरण वॉरियर्स भोगाव खुर्द आणि श्रीरामवर्धनी कापडे समोर 2 डगावत आहेत. निलेशदादा कोळसकर साहेब प्रेक्षक कक्ष त्या ठिकाणी एक संघ उपस्थित असायला हवा आणि दुसरा संघ जो आहे तो मात्र किरण वॉरियर्स भोगा अर्थात किंबहुना श्रीरामवर्धनी कापडे. समोरच्या बाजूला माननीय श्री विकास शेट गोगावले प्रेक्षक कक्ष या ठिकाणी एक संघ उपस्थित असायला हवा. दोन्ही संघ आम्ही सूचना देतोय आणि अगदी त्याच वेळेला 4ही संघांच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करा आणि सर संदीप कदम यांच्याशी संपर्क साधा. हाफ ट्रॅकर बॉल बागफूट लावून असताना हलक्या हाताने खेळले. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, जिथे एक सिंगल प्राप्त केली जाते. आजच्या क्रिकेटमध्ये ना खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अनेक सारे स्पोर्ट्सचे ब्रँड्स येतात. अनेक साऱ्या किंबहुना कालांतराने प्रत्येक ठिकठिकाणीवरती स्पोर्ट्सचे ब्रँड किंबहुना अनेक शॉपीज पाहायला मिळतात. परंतु एक शॉप या क्रिकेट रसिकांसाठी गेले अनेक वर्ष मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्याचे राजूजी बालेकर साहेब या ठिकाणावरती उपस्थित आहेत आणि त्याचे 2 ब्रँड अँबॅसेडर देखील या व्यासपीठावरती. परंतु हाफ ट्रॅकर बॉलवरती समीरच्या बॅटमधून ऑन साइडला आला हा षटकार. खेळाडू आले ना, काल एकाने धमाकूर मारवला, अफलातून बॅटिंग केली. आज दुसरा आला. गावाचा नावाचा दबदबा किंबहुना युवराजी आपल्याला असं म्हणावं लागेल की आमच्या गावाचं नाणं आहे ना ते खणखणीत वाजतंय. काल विश्वनाथ आगवंडेने काय बॅटिंग केली, अफलातून नॉक त्याच्या माध्यमातून. परंतु आज सुनील उतेकर का अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून षटकार आला. आणि आज या गावाच्या नावासाठी आपल्या खेळासाठी जाणले जाणारे एक खेळाडू. परंतु कालच्या दिवशी आपण पाहिलं ना तर छावा 11 संघाने सुपर 10 मध्ये क्वालिफाय ते देखील झालेत. केतनजी खाडे साहेब यांची उपस्थित सार्थक 11 दामणदेवी तोही संघ
सुपर 8 मध्ये आणखीन एक वन मोर अनदर बिग हिट दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. फलकावरती धावा जिथे आपण पाहतोय ना 21 धावा पहिल्या षटकामध्ये आलात. या आपण स्वागत करतो आहोत आदरणीय तुकारामजी आहिरे साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही हार्दिक असं स्वागत आपण करतो. आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपल्या हार्दिक असं स्वागत साहेब. आपली उपस्थिती प्रेक्षकांमध्ये नाही तर आपली उपस्थिती या व्यासपीठावरती असायला हवी. एक संघ उपस्थित झालाय मैदानाच्या आतमध्ये आपण 21 धावा फलकावरती पाहतोय. एक संघ उपस्थित झालाय किरण वॉरियर्स बोगाव खुर्द संघ उपस्थित झाला. ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी वरती तो संघ उपस्थित आहे. संपूर्ण संघ एका डगआउट्स मध्ये पाहायला मिळतो. मी लक्ष बदलची जांभरदानी कापडे आपल्याला निलेशदादा कोळसकर प्रेक्षक कक्षामध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून द लेजंड खेळाडू म्हणून अनिलजी माने साहेब यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं आणि एक लेजंड क्रिकेटर आज आपल्या व्यासपीठावरती आहेत. बोगा गावचे सरपंच राकेशजी उतेकर साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही हार्दिक असं स्वागत आपण करूया. धापलकावरती धावा जिथे आपण 21 पाहतोय. मी अनिलजी माने यांचं नाव घेतलं आणि मान्यांचं नाव आलं माने आणि न माने तर सचिन सावंत यांचं नाव न येणं हे कुठे ना कुठेतरी मनाला लागणारी गोष्ट आहे. कारण हे दोन खेळाडू असे आहेत की आपल्या साथीने अनेक वर्ष क्रिकेट चांगल्या रीतीने खेळले आणि लॉईड यांना अभिमान वाटतो या खेळाडूंवरती. मैदानाच्या आतमध्ये फलकावरती धावा आपण सध्या परिस्थितीमध्ये पाहतो 21 आहेत. गोलंदाज अनिकेत पवार. एक वेगळी शैली आणि वेगळी ऍक्शन आहे खेळाडूची. हाफ ट्रॅकवर हलक्या हाताने इथे स्टीअर केला. बॅटचा फेस ओपन केला होता. शेवटच्या क्षणाला कवचला खेळत एक धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळतं. पंचांचा इशारा आला DRS ओव्हर स्टॉपिंग. कॉल कोणाचा पंचांनी हा कॉल केला या पण अंपायरने रेफर केलं DRS. बंटीजी जाधव सर आणि त्याच वेळेला घेण्याची 22 सर आपल्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. अलिबाग क्रिकेटने काट टाकली आहे परंतु अलिबाग क्रिकेटचा एक जुना जाणका खेळाडू म्हणून पेजारी गावाचं नाव आज संपूर्ण भारतभर घेऊन जाणारा श्रीविक याला देखील आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती. PTPL ची जादेवाला स्पर्धा येते ना. मला गतवर्षी योगेश पेंडकरची आठवण झाली. योगेश पेंडकरने आवर्जून गतवर्षी एक बाबचा उल्लेख केला होता की पोलादपूर तालुक्याने हा नो बॉल आहे. पोलादपूर तालुक्याने मला जितकं प्रेम दिलं ना तितकं महाड तालुक्याने दिलं नाही. किंबहुना अगदी त्याच वेळेला पोलादपूरकरांचं क्रिकेट हे प्युअर क्रिकेट मी नेहमी पाहतो आणि दक्षिण रायगडमध्ये सर्वाधिक चांगल्या स्पर्धा या पोलादपूर तालुक्यामध्ये होत असताना पाहायला मिळतात. फ्रीकचा बॉल मिस टाइम शॉर्ट एक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करतो. एक धाव निश्चित मिळाली. विहिरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळतात. धावा आल्यात तर 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पदार्थ असताना धावून पोहोचते. मात्र 25 धावा धापलकावरती आहेत. जिथे आपण खऱ्या अर्थानं काळा चौकीच्या संघामधून खेळत असताना श्रीला पाहिलं. सँडी SP संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळाला परंतु मयूर कट्टासाठी चांगले प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालं. जिथे जिथे मयूर 11ची एंट्री ज्या ठिकाणी मयूर कट्टाची एंट्री पाहायला मिळायची तिथे तिथे खेळाडू खेळायचा. यावेळेला पुल ऑन साइडला चेंडू झालाय पुल षटकार. संख्या 32 धावा धापलकावरती आहेत. 31 धावा धापलकावरती आहेत. 31 रन्स ऑन द बोर्ड. सुशील पाटील यांना देखील आपण पाहतोय. पाटलांचा बोलबाला नेहमीच राहिला. मैदानाच्या आतमध्ये काय षटकार आला. सनी लुटेकर ज्याच्या बॅटमधून धावा येतात. अक्षरशः आज युवराज दाभेकरांनी खऱ्या अर्थाने या 2 खेळाडूंचा खेळ पाहिल्यानंतर कुठे ना कुठे तरी
त्यांच्या मनालाही थोडीशी खंत असेल की माझ्या गावातले 2 खेळाडू आज माझ्या संघामध्ये जर यदा कदाचित खेळले असते तर आजचा जो परफॉर्मन्स आहे हा संघाच्या हिताचा नेहमीच राहिला असता. तिन्ही ऑलराऊंडर खेळाडू आणि खऱ्या अर्थानं हा गावाला एक तो नियम आहे पीटीपीएलचा की आपण एकच खेळाडू बाय करू शकतो. 1 धाव येथे संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 32 धावा धावफलकावरती आहेत. श्रीकांत मुलवीची चर्चा आपण करतोय कारण ज्या पद्धतीचा खेळाडू फिरकीचा जादूगार किंवा अगदी त्याच वेळेला त्याची गोलंदाजीची शैली बॅटिंग यावर्षी संघामध्ये चांगली केली. डाऊन द ग्राउंड खेळला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव इथे प्राप्त होत असताना मयूर कट्टाचे 2 ब्रँड अँबॅसिडर आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि दोघांनाही बाईक मिळाले मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं संदीप कदम सर आणि त्याच वेळेला श्रीविकला आपण पाहतोय. दर्पणजी दरेकर साहेब यांचं देखील आगमन होत असताना आगतम स्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थानं दर्पणजी दरेकर साहेब यांचा संघ कालच्या दिवसामध्ये स्पर्धेमध्ये आपण पाहिला मिळाला होता. राज दर्पण 11 गोलंदाजी मार्कपती गोलंदाज अनिकेत पवार 33 खोला टाकला. इथे मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1 मोर विकेट डाऊन. एक मोठा असा दूर केला खेळाडू सनी लुटेकर बाद. मध्ये जास्तीची पसंती मिळाली आणि तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतं. कारण ठाण्याचं क्रिकेट जे आहे ना शहरी क्रिकेट त्याने चांगल्या रीतीने खेळलं. ठाण्याला ग्रामीण क्रिकेट ही चांगल्या रीतीने होतं. वर्तकनगर या ठिकाणावरून तो खेळत असताना नेहमी पाहायला मिळाला आणि ऑलराऊंडरची भूमिका त्याने चांगली अदा केली आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळले स्टीअर केल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अनिकेत पवार पंचांकडे अपील करण्यात आली आहे परंतु ही दाद इथे फेटाळली आहे. सचिन सावंत सरांनी रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 34 जिथे आपण 34 धावा 17च्या धावगतीने पाहतोय. चला लक्ष देतो मी पुन्हा एकदा श्री रामवर्धनी कापडे संघाचं की चला संपूर्ण संघ जो आहे ना तो निलेश दादा कोळसकर प्रेक्षक कक्षामध्ये त्या ठिकाणावरती उपस्थित असायला हवा. संपर्क साधा सिद्धे सेठ यांच्याशी देखील संपर्क साधा ओंकार गाडगे यांच्याशी. धावफलकावरती धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. फटका चांगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर हवेच्या लाटांवरती स्टार होत स्ट्राईक केलाय षटकार. पहिल्याच बॉलवरती अर्सलानच्या गोलंदाजीच्या विरोधात कर्णधाराचं स्वागत कर्णधाराने केलं. कर्णधार विरुद्ध कर्णधार ही लढत ही भिडंत महत्वाची राहणार आहे. संघाचे नेते
दिशादर्शक तारणहार राहणारे दोन खेळाडू एकामेकाच्या विरोधामध्ये आल्यात, परंतु हा छोटा पाकेट आहे ना, बडा धमाका आहे. मूर्ती लहान आहे परंतु या खेळाडूची कीर्ती महान आहे. डाऊन द ग्राउंड षटकार आला. संघाची धावसंख्या 6 ने बदारत असताना 40 रन्स ऑन दी बोर्ड. बॅकफुटला आले, डाऊन द ग्राउंड खेळला. दोन्ही बॉलर एक क्षेत्ररक्षक पोचतो वेगाने. एक धाव इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग करतो. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांचे कर्णधार आणि तथा संघ मालक देखील किरण वॉरियर्स बोगा खुर्द आणि श्री रामवर्धनी कापडे संघाचे संघ मालक आपल्याला दिले जाणारे एक आकर्षक जॅकेट आपण या ठिकाणावरून कलेक्ट करायचं आहे. कृपया या आपल्याला सन्मानित करण्यात येईल. स्पर्धेच्या माध्यमातून संघ मालकांसाठी एक आकर्षक भेटवस्तू आपण देतो आहोत. स्पर्धेची आठवण. गोलंदाज यावेळेचा बॉल ऑन साईडला डीप मिड विकेटला खेळण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या दिवसाची उत्सव मूर्ती आणि जन्मदिवस ज्यांचा आजच्या दिवशी पाहायला मिळतो. पोलादपूर तालुका नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक विनायकजी दीक्षित साहेब यांचं आगमन होत असताना या व्यासपीठावरती पाहायला मिळतं. एक धाव इथे मात्र पाहायला मिळाली. तद्वार पुढचा बॉल जो निर्धाव स्वरूपाचा आलाय. धावफलकावरती 42 आहेत. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये या घटना घडत असताना पाहायला मिळाला. अशी स्ट्राईक एंड वरती आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल हाफ ट्रॅक करा. ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक डीप विकेटला येतोय अनिकेत पवार. धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते ती केवळ एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचेल 43 आहेत. या षटकामध्ये धावा थांबल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आला. तदनंतर केवळ 3 रन्स आलेत पुढच्या 4 बॉलवरती. या षटकानंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. दोन्ही संघांचं लक्ष बघेल. केवळ कॅप्टन जो असेल ना तो मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकणार नाही. याकडे लक्ष आवर्जून आम्ही व्यक्तोय. दिली जाणारी प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची कॅप पुढच्या मॅच मध्ये परिधान करूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. याकडेही लक्ष देऊयात, कारण एखाद्या खेळाडूला मिळालेली कॅप आपण दुसऱ्याला देऊ नका. पुढचा बॉल कमी गतीने चेंडूला वळवलं. अगदी भ्रमामध्ये संभ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी. फलंदाजाला चारी मुंढाचित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल आला. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. धावा इथे पाहायला मिळतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 43. या ऐकूया एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. अनाउन्समेंट अशी आहे की खऱ्या अर्थाने आदरणीय मुन्नाभाई यांच्या माध्यमातून जितके ऑफिशियल्स कामकाज करतात, मग अंपायर असतील, स्कोरर असतील, लाईव्ह टीम असेल आणि यंगस्टारचा संपूर्ण मित्रपरिवार यांच्यासाठी उद्या आणि परवाच्या दिवशी नाश्त्याची व्यवस्था ती करण्यात आलेली पाहायला मिळते. त्याबद्दल आम्ही विशेष आभार आपलं मानतो आहोत. मुन्नाभाई आपल्या माध्यमातून आम्हाला नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. पोलादपूरमधील फेमस मनसूर वडापाव आणि ज्याची चव उद्याच्या दिवशी नेहमीच निश्चित चाकाला मिळेल. कारण वडापाव म्हटल्यानंतर ना खऱ्या अर्थाने मनसूर वडापाव पोलादपूरमध्ये आल्यानंतर तुम्ही खाल्लं नाहीत तर कोणत्या गोष्टीची चव चाकली नाहीत. वडापावच्या बाबतीमध्ये या पोलादपूर नगरीची बातच न्यारी आहे. धावफलकावरती धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43. चला घाई करा. फिल्डिंग करणारी टीम आम्ही आपले लक्ष बघतो. जास्तीचा वेळ व्यतीत करू नका.
मी माने सर आणि नंदी कंप्लीट करायचे आहेत आणि 5वा सामना जो आहे ना तो आपल्याला अंडर द फ्लड लाईट्स खेळायचा आहे. 4 सामने ही डे मध्ये होती आणि 5वा सामना जो आहे तो अंडर द फ्लड लाईट्स होईल. क्रिकेटची एक अभूतपूर्व सोहळा आपण पाहतो. अलिबाग क्रिकेटची चर्चा आपण करत होतो. शिरूर या व्यासपीठावरती आहे कारण अलिबाग क्रिकेटमध्ये PNB चषक पाहायला मिळाला, APL पाहायला मिळाली, दमदार आमदार प्रीमियर लीग पाहायला मिळाली. आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्याला महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त पाहायला मिळते. अनेक स्पर्धा या अलिबाग क्रिकेटमध्ये आल्यात, परंतु पोलादपूर नगरी कमी नाही आहे कारण चांगल्या दर्जाचं आयोजन नियोजन या स्पर्धांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये तिथे आणखीन एक लढत साहिल जाधव यांचे देखील आगमन होत असताना पाहायला मिळते कारण साहिल जाधव आणि PTPL त्यांचा संघ नेहमीच PTPL मध्ये त्यांनी उतरवलेला पाहायला मिळाला. परंतु दुर्भाग्यवश कालच्या दिवशी त्यांचा संघ स्पर्धेमधून बाहेर गेला. अजिंक्य पवार याच्या खांद्यावरती ती संपूर्णतः धुरा त्यांनी सुपूर्द केली होती. मैदानाच्या आतमध्ये होऊया. चला, उशीर जास्तीचा होतो, वेळ व्यथित होतो, याकडे लक्ष वेधूया. 4 सामने आपल्याला अगदी अंधाराच्या सावटाच्या आधी कंप्लीट करायचे आहेत. पुढच्या मॅचच्या दोन्ही संघांचे कर्णधार चला लवकरात लवकर आपण उपस्थित व्हा. आणि श्री रामवर्धनी कापडे संघ अद्याप आपण उपस्थित झालेला नाही आहात. हा चेंडू उजव्या अशीच्या बाहेर, इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल. श्री वीक असेल त्याच वेळेला आदरणीय राजूजी भालेकर साहेब असतील आणि अनिलजी माने यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. आशिष होतो इथे बाद. तिसरं चौथं षटक प्रगतीपथावरती असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी अनिकेत पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फलकावरती धाबा सध्या परिस्थितीमध्ये विनायक कोळसकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर रेलवरती आहे. 3 खेळाडू बाद झाले. 5व्या क्रमांकावरती विनायक कोळसकर मैदानाच्या आतमध्ये आला. बॅटिंग करावी लागेल, त्यालाही रन्स बनवावा लागतील कारण धावा फार महत्वाच्या आहेत. मार्च महिना आणि खऱ्या अर्थानं ही पोलादपूर नगरीमध्ये शिमगा उत्सव फार मोठ्या थाटात साजरा करण्यात येत असतो आणि त्याची चाहूल इथे लागली आहे. झाडांनाही नवी पालवी फुटत असताना या मार्च महिन्यामध्ये आपण पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होत असताना हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला, वेगाने टाकली आहे. दर्जेदार गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाले. अनिकेत पवारने खऱ्या अर्थाने आपला जलवा जो काय इथे दाखवत असताना पाहायला मिळाला. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. अगदी उरात धडकी भरणारी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या अशा स्वरूपाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघतो. आउट स्विंग इन स्विंग चांगल्या रीतीने करत असताना त्याला आपण स्क्रीनमध्ये पाहतोय.
चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल गोलंदाज खोला टाकला ऑन साईडला केलं गॅप मध्ये वेगाने आउटफुल फास्ट आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने आला. चेंडूवरती येतो डोळ्याची पापणी लवते ना लवते तद्वर त्या वेगाने चेंडूवरती झडप मारत असताना आपण पाहत आहोत एक सिंगल आली आहे. 45 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे संघ मालक किरण वॉरियर्स बोगाव खुर्द आणि त्याच वेळेला श्रीरामवर्धनी कापडे आपण विनंती करूयात की व्यासपीठाशी संपर्क साधा आणि टाकदी त्याच वेळेला निलेशदादा कोळसकर प्रेक्षक कक्षामध्ये श्रीरामवर्धनी कापडे संघ उपस्थित असायला हवा. हलक्या हाताने ऑन साईडला स्टीअर केले डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. 1 रन्स इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 46 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 21 आला, दुसऱ्या षटकामध्ये 13 आला. जिथे आपण तिसऱ्या षटकामध्ये 9 पाहायला मिळाला, परंतु चौथं षटक आहे ना धावसंख्येला कुठे ना कुठेतरी हा आलेख वरती न चढता अगदी खाली येत असताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल गोलंदाज कमी गतीने खोला टाकला अगदी सटीक लेंथ लाईन वरती पाहायला मिळतो. पॉइंटला क्षेत्ररक्षक एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. 47 धावा धावफलकावरती आहेत. थेंबे थेंबे तळे साचे अशा रीतीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक एक धाव फार महत्वाची आहे. आजच्या दिवशी प्रेक्षक वर्गाला पर्वणी असेल. आज सायकल दिली जाणार आहे एका भाग्यवान विजेत्याला. 100 रुपयामध्ये आपण आकर्षक अशी सायकल घरी घेऊन जाऊ शकता. त्यासाठी कुपन आपल्याला अवेलेबल आहेत. ते कुपन तुम्ही याच्या माध्यमातून ही कव्हर जिथे कलेक्ट करू शकता. स्विचित लगावण्याचा प्रयत्न पॉइंटला भेटत असताना आउटफुल फास्ट आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले. दावा मिळत असताना पाहायला मिळतो. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट केली आहे. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील त्या 2. अभि केसरकर असेल याच्याशी संपर्क साधू शकता. निलेश पवार यांच्याशी संपर्क साधू शकता. सिद्धेश सेठ यांच्याशी संपर्क साधून आपण 100 रुपयाचा कुपन आपण कलेक्ट करू शकता. धावफलकावरती धावा 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 49 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा इथे थांबल्यात. वायकेट डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हा बॉल मिस टायमिंग आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. खेळ होईल बाद. आतमध्ये असताना पंचांचा इम्पॅक्ट प्लेअरचा खून या ठिकाणी देण्यात आहे. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक विशेष अनाउन्समेंट मी करतोय. लक्ष द्या प्रत्येकाचं. पोलादपूरकरांनी प्रत्येकावरती भरघोस प्रेम दिलंय. भरघोस आणि भरपूर प्रेम केलेलं आहे. आज अशा व्यक्तीवरती आपलं प्रेम आम्हाला पाहायचं आहे की ज्यांनी या क्रिकेटला संपूर्ण भारतभर घेऊन गेले किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर पोलादपूरचं क्रिकेट घेऊन गेले. गौरवजी सावंत यांची ही संकल्पना tenniscricket.in या चॅनलला केवळ 300 सबस्क्राइबर बाकी आहेत. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें. हिट करा. कारण पीटीपीएलच्या प्रत्येक बाबी पीटीपीएलची प्रत्येक मॅच आणि प्रत्येक हायलाइट्स आपण tenniscricket.in या चॅनलवरती पाहू शकता. आजच या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेअर खोलात टाकलेला हा बॉल इथे ऑन साईडला इथे खेळण्यात आलाय. पंचांनी इशारा केला. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय.
संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. तर 50 अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करत असताना विराट 11 या टीमचा टॉस हरल्यानंतर 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा तर 50. खेळाडू बाद झाले 4. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अहमद करदलकर याला आपण पाहतो. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, वेगाने गोलंदाजी केली आहे. टप्पा चांगला आहे, दिशा चांगली आहे. ज्याची दिशा चांगली ना त्याची दशा चांगली असते. आणि हा संघाची दशा चांगला असण्याचं महत्वाचं आणि एकमेव कारण आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे. ऑन साईडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल प्राप्त होते. tenniscricket.in चे बॅकबोन आणि खऱ्या अर्थानं एक महत्वपूर्ण अशी व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी गेले ना त्या त्या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून अनेक त्यांनी एकच गोष्ट साध्य केली. खऱ्या अर्थानं गौरवजी सावंत सर नेहमी म्हणतात मी पैसे कमवले नाहीत तर मी माणसं कमवली. आणि आज खऱ्या अर्थानं राजूजी भालेकर साहेब असतील, त्यांचं एक विशेष प्रेम, कोकणवासियांनी सर्वाधिक प्रेम ज्या व्यक्तीवरती केलं ना ते गौरवजी सावंत आपल्या सोबत आहेत. हा बॉल ऑन साईडला केला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, टिपला जाईल, संपला फलंदाजाचा खेळ. आणखी एक खेळाडू बाद. जास्तीचं पाहायला मिळतं कारण खऱ्या अर्थानं पंचांची अशी संलग्न आणि अगदी त्यांच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज नेहमी करत असताना आपण पाहिलं. धावफलकावरती धावा आहेत सध्या परिस्थितीमध्ये. 51 खेळाडू बाद झालेत. 5 मैदानाच्या आतमध्ये 5 खेळाडू बाद झालेत. 462 धावा भारतीय संघाने बनवल्यात. 8 खेळाडू बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल विजयाशीच्या बाहेर वेगाने टाकलाय. भन्नाट वेग इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा होतो. पुढचा बॉल विजयशीच्या बाहेर लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक फिक चेंडूच्या खाली आला. अकीबने एक चांगला झेल इथे टिपत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक खेळाडू, 6वा खेळाडू होतोय तो बाद. विकेट घेतल्यात या मॅच मध्ये. ती खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना अहमद करबेलकर बहारदार गोलंदाजी राहिली आहे. आणि कालच्या दिवशी जशी स्पर्धा सुरू झाली ना, निलेजी कोळसकर साहेब असतील, त्यांनी आवर्जून एका गोष्टीचा माझ्याशी चर्चा केली की एक व्यक्तीची कमी आम्हाला आवर्जून कळते, परंतु आज आहे ना ती कमी अगदी दूर झाली. कारण त्यांना पाहिल्यानंतर एक सुखद आनंद आला. अमरजी नगरकर यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. सस्नेह महाराष्ट्र मैदानाच्या आतमध्ये वळीया शेवटच्या आणि निर्णायक षटकाची सुरुवात होत असताना चला नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन उपस्थित असायला हवेत. टॉस साठी आपण इन्व्हाइट करतोय श्रीराम वर्धनी कापडे आणि किरण वॉरियर्स बोगाव खुर्द. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. केवळ कॅप्टन आणि संघ जे आहेत ना आपल्याला दिलेल्या डगआउट्स मध्ये हा सामना संपत नाही, पदवर उपस्थित राहायचं आहे. कारण यामागील कारण आपण प्रत्येक संघाला विनंती करतोय
की नेक्स्ट मॅच जे असतील त्याची दोन्ही संघ समोरच्या डगआउट्स मध्ये उपस्थित असणं प्रामुख्याने गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक. धावफलकावरती 51 आहे. स्वप्नील जंगम गोलंदाजी मार्क वरती आलेत. विजयजी दळवी यांची उपस्थिती खेळाडूंना ही स्पर्धाला पुढे घेऊन जाण्यासाठी या महत्वाच्या ज्या व्यक्ती आहेत ना त्यांनी प्रामुख्याने आपल्या खांद्यावरती दिलेली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडलेली आहे. उजव्या यशीच्या बाहेर वाईड यॉर्कर यष्टिरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल. केतनजी खाडे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. DRS घेतला. लक्ष मी पंचांनी वारंवार या गोष्टीचा निर्णय आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला. आपण DRS घेताना तर आपल्याला 10 सेकंदाचा वेळ या व्यतिरिक्त आपण जास्तीचा वेळ खर्च केला DRS घेतला जाणार नाही. हा DRS घेतला गेला आहे याकडे लक्ष देतो मी की आपल्याला जो काय टाइम लिमिट्स आहेत ना टाइम पिरियड्स आहेत ना त्याच वेळेमध्ये चॅलेंज करा. फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग करणारी टीमने DRS गमावला. शेवटच्या षटकामध्ये धावा इथे थांबलेला पाहायला मिळतात. 4 कॅमेऱ्यानिशी स्पर्धा कव्हर करण्यात येत असताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलात टाकण्याचा प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू होईल तो बाद. या पण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया जिथे आपण पाहतो आहोत. खेळाडू आणखीन एक बाद होत असताना पाहायला मिळाला. 7 खेळाडू बाद झाले. शैलेश केसरकर मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल ऑन साइडला इथे खेळणाऱ्याला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑनला 21 धाव इथे प्राप्त. हॅलो फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 52 पाहतो. 52 रन्स ऑन दी बोर्ड. 52 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल खोला टाकला. डाऊन द राऊंड खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. परंतु इथे धावा प्राप्त होत असताना पुण्याच्या पाहायला मिळाला. तिथे चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. हा येतोय नशिबाचा संघर्ष करणारा संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. श्री सुरेंद्र चव्हाण दक्षिण रायगड उपजिल्हा समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावित्री कन्स्ट्रक्शनचे डेव्हलपर्स सर्व तथा जिथे आपण महाड मध्ये एक रुचकर आणि चविष्ट जीवन असणारं हॉटेल समृद्धी हॉटेलचे सर्व त्याच वेळेला त्यांच्या माध्यमातून ही LED स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला आहे. ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. मदतीने 62 धावा धावफलकावरती आहे. 62 रन्स ऑन दी बोर्ड. 62 धावा धावफलकावरती. चला लक्ष देतो मी संघ मालकांचं. जिथे किरण वॉरियर्स बोगाव खुर्द श्रीरामवर्धनी कापडे टीमचे संघ मालक. चला आपल्याला
आम्ही सन्मानित करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणारी आकर्षक अशी भेटवस्तू जॅकेट आम्ही आपल्याला प्रदान करतो आहोत. 62 धावा फलकावरती आहेत. खोलात टाकला बॅटची आउटसाइड एज कॉट बिहाइंड विकेट. पूर्वार्धाचा खेळ संपला. 62 धावा फलकावरती आहेत पूर्वार्धामध्ये, जिथे एक चांगला झेल 4 कॅचेस यष्टांच्या पाठीमागे रुपेश पवार यांच्या माध्यमातून टिपण्यात आलं. पूर्वार्धाचा खेळ संपला. चला टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कर्णधार किरण वॉरियर्स भोगाव संघाचे कर्णधार, त्याच वेळेला संघमालक श्री रामवर्धनी कापडे संघाचे संघमालक तथा कर्णधार. चला टॉस करण्यात आला. आवाज असेल पोलादपूरकरांच्या लाडका जवळचा असा नियोजित पवार सदांचा आणि समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. तुमच्या आमच्या लाडके जवळचे अगदी वारकरी संप्रदाय जे जपणारे शिवव्याख्यात तथा एक उत्कृष्ट असे समालोचक म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं सुरेशजी मोरे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करतो आहोत. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट. हॅलो, चला किरण वॉरियर्स भोगाव रामवर्धनी कापडे कल्पेश मोहिते संघ मालक देखील आपले घेऊन यायचे. किरण वॉरियर्स भोगाव संघ मालक आणि कर्णधार आपण लवकरात लवकर या. किरण वॉरियर्स भोगाव खुर्द विरुद्ध रामवर्धनी कापडे. आणि मी विनंती करेल टॉस बॉक्स खाली करा. टॉस बॉक्स तिकडे खाली करायचं. वावे टीम खूप विनंती करेल थोडंसं मोठं करा. आपण टॉस करतो टॉस बॉक्स मध्ये. त्याला कॅप्टन संघ मालक या. कार्याध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संघ मालकांसाठी एक आकर्षक जॅकेट देतोय. लाईव्ह आवाज 2 मिनिटं बंद कर.
रणनीती असेल, कमी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? कल्पेश बरोबर खेळायचं म्हणजे आता खूप चांगली रणनीती करून खेळू आणि आम्ही त्यांना 70 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. हेमंत, कोल्हापूर तालुक्यातील नंबर 1 प्रीमियर लीग PTPL या स्पर्धेविषयी काय? आयोजकांच्या कमिटीमध्ये माझं पण नाव आहे, त्यामुळं मी स्वतःच असं आपल्या त्याची म्हणजे वावा करणं चुकीचं आहे, पण असं टुर्नामेंटचा आयोजन हे अख्ख्या पोलादपूरमध्ये होऊ शकत नाही. आणि तुमच्या संघामध्ये राकेश साहेबांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला आणि कर्णधार खंडावरती सोपवलं, त्यांच्याविषयी काय म्हणाल? आमचे ओनर जे आहेत राकेश उत्तेकर सरपंच साहेब, त्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर म्हणजे माझ्यावरती तरी असा भरोसा देऊन टीमचं कॅप्टन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा विनंती मला. कल्पेश, काय म्हणाल? टॉस गमावला, बॅटिंग करायची पहिली मॅच आपण 90+ पाहिलं, या मॅचमध्ये थोडेसे धावा कमी झाल्या, परंतु हे खेळपट्टी टोले किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुझा? तरी म्हणून आम्ही 6 ओव्हरमध्ये एक 75-80 रन बनवण्याचा प्रयत्न करू. कल्पेश, PTPL स्पर्धा या वर्षी 3ऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. संघ मालक तुझे रुपये सकता आहेत आणि तुझ्यावरती पुन्हा एकदा ते जिम्मेदारी सोपवली, काय म्हणशील त्यांच्याविषयी? रुपये दादा बंद बोलण्याचं झालं तर तरी या वर्षी मी त्यांना बोललो होतो मला कॅप्टन करू का, मी प्रॅक्टिसमध्ये नाही, तरी पण ते बोलले काय होऊ दे, माझा कॅप्टन तूच, जिंकू किंवा हारू तू असल्यानंतर बघू काय होईल ते. खूप साऱ्या शुभेच्छा असतील कल्पेश तुम्हाला देखील. टॉस जिंकला या ठिकाणी किरण वॉरियर्स भोगाव या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नव्या कॉमेंट्री बॉक्समध्ये धन्यवाद. धन्यवाद सर. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण सुरुवात करतो. पहिला अतिरिक्त चेंडू प्रसंगित श्री गणेश गणपती मार्कर सनील उतेकर. सनील उतेकर साठी पारितोषिक येते युवराज दाभेकर यांच्याकडून. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. हलक्यात टॅप केले चेंडूला, लेग स्लिप मध्ये चेंडू ट्राय होत असताना आपल्याला पाहायला भेटतो. एक धाव अर्जित केली जाते, चांगलं रनिंग बिटवीन पाहायला भेटतंय. स्पर्धेच्या अनुषंगाने सन्मान्य समाजसेवक कृष्णाजी कदम साहेब यांचं आगमन होताना पाहायला भेटतंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या अनुषंगाने पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी वर्कवर सनील उतेकर. तर आता मात्र स्ट्राईक एंडला अरसलान. यावेळेस चांगला चेंडू, तर टॅप केल्या चेंडूला एकदा मात्र थर्ड सर्कलमध्ये अर्जित केली जाते आणि धावसंख्येत बदल होताना पाहायला भेटतोय. धावसंख्येत बदल होताना पाहायला भेटत 3 धावा स्कोर कडे येताना पाहायला भेटत 63 धावांचा वाढला. कोल्हापूर प्रीमियर लीग पर्व 3 दुसरा दिवस आपण पाहतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक दरम्यान रिझन मध्ये चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी फरार. टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम, पंचांची संपूर्ण टीम असेल. समोरच्या कक्षात आपण 4 समालोचक पाहतोय. यंगस्टरची संपूर्ण टीम या सर्वांच्या अथक परिश्रमाने आणि कष्टाने ही स्पर्धा यशस्वीरित्या आपल्याला 3ऱ्या पर्वामध्ये दाखल होताना पाहायला भेटते. यावेळेस फुल टॉस, परंतु मिडन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतो. चेंडूची फेक आणि तद्वर चांगलं रनिंग बिटवीन पाहायला भेटतंय. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय तो धावफलक सनील. याच्यासाठी पारितोषिक लावलं होतं युवराज दाभेकर यांनी. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये, परंतु तशी कामगिरी आतापर्यंत पाहायला भेटली नाही. यावेळेस आडा वाटले मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय 6 धावांसाठी खणखणीत षटकार.
येताना पाहायला भेटतो. 6 धावसंख्येनं स्कोर कार्ड 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतो आजचा दुसरा दिवस. आणि या दुसऱ्या दिवसाच्या अनुषंगाने आपण विविध मान्यवर वारकरी संप्रदायातील पाहिले, तदनंतर सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहेत. एवढाच पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय. मिडविकेट रिजन मध्ये चेंडू टाऊल होईल आणि मैदानात करताय काय धावण्याच्या स्वरूपात पहिला गडी डगावच्या दिशेने ढीज. या ठिकाणी त्यांनी हा चांगलं क्षेत्ररक्षण करताना रनआउट मात्र यशस्वीरित्या प्राप्त केला तो बबलू. यासाठी रुपेश सक्कल यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी दाखल केलं जात आहे. विविध मान्यवर आपल्या खेळाडूंवर विविध बक्षीस लावून त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम करतात. आणि आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या अनुषंगाने वैद्यकीय मदत कक्ष या संस्थापक सन्माननीय ज्यांनी सामाजिक कार्य करत असताना हजारो रुग्णांना सेवा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून प्राप्त केलं. आणि सन्माननीय कृष्णाजी कदम साहेब यांचं व्यासपीठ आगमन होताना पाहायला भेटतात. सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला भेटतं. असे कृष्णाजी कदम साहेब आपल्याला पाहायला भेटतात. नवीन बॅटर मैदान दाखल होतोय. अहमद करबेलकर आणि बॅटर मैदान दाखल होतात. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. सहा षटकांसाठी 25 मिनिटाचा कालावधी. चला आपण लक्ष वेधूयात श्री छत्रपती शिवाजीनगर 11 पोलादपूर संघाचे संघमालक आदरणीय विनयजी दीक्षित साहेब यांना विनंती करूयात. आणि निलेजी सुतार यांना विनंती असेल की आपला दिला जाणारा मान सन्मान आकर्षक जॅकेट आपण या यंग स्टार पोलादपूरच्या माध्यमातून आपण कलेक्ट करावा. संघमालक संघमालक श्री छत्रपती शिवाजीनगर 11 पोलादपूर या संघाचे विनंती करूया. छोटूजी दीक्षित साहेब या आपल्याला आकर्षक जॅकेट देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यावेळेस चांगला चेंडू स्लोअरचा चेंडू पाहायला भेटला. फुल टॉस होता परंतु मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही आणि म्हणून की काय डॉल बॉलने मात्र या षटकाची सुरुवात करताना पाहायला भेटते. आदरणीय सचिव आदरणीय युवराजी दाभेकर साहेब यांच्या शुभ हस्ते गेले 5 वर्ष त्यांच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सचिव पद भूषवण्यात आलं आणि ज्यांनी चांगलं कार्य नेहमीच करत असताना पाहायला मिळालं असे युवराजी दाभेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण संघमालक श्री छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या संघाचे विनयजी दीक्षित साहेब यांना आपण एक आकर्षक जॅकेट देऊन सन्मानित करत आहोत. धन्यवाद. 2 लगातारचे निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी अभिच्या माध्यमातून पाहायला भेटते. हा चेंडू सरळ बॅटने लॉंग रिझन मध्ये आहे परंतु एक धाव चांगलं रनिंग भेटून पाहायला भेटते. प्रीमियर लीग पर्व 3 आपण पाहतोय. क्रिकेटचा हा रणसंग्राम क्रिकेटचा थरार आणि याच स्पर्धेच्या अनुषंगाने यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर पदात चेंडू पाहायला भेटला. बीट केलं फलंदाज बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होताना पाहायला भेटत नाहीये. येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची संख्या 4 चेंडू हाताळले आणि केवळ एकच धाव खर्च केले ते अभि जाधव. चांगली गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा मागील चेंडूला कॉपी पेस्ट केला. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होताना पाहायला भेटते. 5 चेंडू आणि केवळ एकच धाव खर्च केले. आता स्पर्धेच्या अनुषंगाने दुसरा दिवस
चालू असताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि सन्माननीय सुनील सकपाल असतील, युवराज दाभेकर असतील, तदनंतर केतन खडे विविध मान्यवर या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला भेटेल. यावेळेस मोठा प्रहार, चेंडू जातोय दूर 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 आणि भुर्रकन सीमा रेषा पार. षटकार. भेटते पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. इथं डॉट बॉल बाग 2 निर्धाव चेंडूंनी सुरुवात केले. सनील साठी युवराज दाभेकर यांच्याकडून पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये सुद्धा दाखल केलं होतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, भन्नाट वेग, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. फलंदाज मात्र रुपेश वावराला बांधून ठेवले, जकडून ठेवले. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3 स्पर्धेचा रणसंग्राम आपण पाहतोय आणि आज विविध मान्यवर, विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेच्या अनुषंगाने दाखल होताना पाहायला मिळतात. लगातारचे 3 निर्धाव चेंडू रुपेश. यावेळेस मोठा प्रहार, लॉंग लेग चेंडूचा गरकड सीमा रेषा पार. षटकार. डीजे परावर्तित होईल. 27 धावा, 20 चेंडू आणि 36 धावांची गरज. यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून हा स्पर्धेचा रणसंग्राम. चेंडू उपलब्ध करा. रुपेश पहिले 3 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर एक मोठा प्रहार येताना पाहायला भेटला. त्यानंतर साधारण स्कोर कार्ड पुढे जात असताना पाहायला भेटतंय. हनुमान नगर या संघाचे संघ मालक साहिल जाधव सुद्धा आज दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. काल त्यांचा संघ खेळताना पाहायला भेटला.
पुन्हा एकदा सनील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची लिडिंग एज घेतली परंतु कोणती धाव. स्पीडअप घ्यायचा, घाई करायची. 25 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग काही करून संपुष्टात आणायचे. यावेळेस हा चेंडू पंच नो चेंडू घोषित करतात. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि त्यानंतर पुढचा चेंडू हा नक्कीच फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. षटक ह्या 30 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत, संपुष्टात आणायचे, याची नोंद घ्यायची. त्या प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 29 धावा डबल करताना पाहायला भेटतात. फ्री हिटचा चेंडू काय घडतं या चेंडूवर पाहणं जास्त गरजेचं असेल. फ्री हिटचा चेंडू हा ट्रॅकर त्याच्यावर घणाघातीवर चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत PTPL षटकार. करतो आहोत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरभक्कम भरघोस अशी मदत करणारे वैद्यकीय कक्ष ज्यांच्या माध्यमातून उभारण्यात आला, संस्थापक अध्यक्ष मान्य श्री कृष्णाजी कदम साहेब KK साहेब यांचा यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. कृष्णाजी कदम साहेब यांचा या ठिकाणी पोलतपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि यंगस्टरच्या माध्यमातून एक विशेष असा सन्मान केला जातोय. 18 चेंडू आणि 28 धावा, 63 धावांचा पाठलाग करायचा. मध्ये आपण पाहिलेत चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला भेटतंय. अभि गोलंदाजी मार्क सज्ज होताना पाहायला भेटतोय. रुपेश फुलटॉस त्याच्यावर आक्रमण, चांगला शॉट घेताना पाहायला भेटतोय. चेंडू जातो बनवूस सीमारेषा पार, चौकार. प्रत्येक चेंडूवर यावेळेस अभिने पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगले चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या षटकामध्ये पहिला चेंडू फुलटॉस त्याच्यावर आक्रमण. पुढचा चेंडू यावेळेस सरळ गाठल्या स्ट्रेट घेताना पाहायला भेटतोय. चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार.
स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला भेटतं. धावसंख्या संघाची 43 ऑन स्कोर कार्ड. येणारे 16 चेंडू आणि 20 धावा या ठिकाणी स्लोअर पद्धत चेंडू पाहायला भेटला. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची सांगता होताना पाहायला भेटतंय. वेद एंटरप्राइजेसचे मालक आणि समाजसेवक सन्नीदादा विचारे यांचं सुद्धा आगमन होत आहे. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. यावेळेस पुन्हा एकदा या षटकातील तिसरा चौकार त्यांना पाहायला भेटतोय तो रुपेशच्या बॅटमधून डिझाईन. यावेळेस चांगला स्ट्रोक त्यांना पाहायला भेटते. कर पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. सनी साहेब विचारे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. तर या ठिकाणी संदीपभाई विचारे यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून कोल्हापूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये. संदीपभाई विचारे आपलं सहर्ष स्वागत. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. धावांचं अर्धशतक या ठिकाणी पूर्णत्वाला येताना पाहायला भेटतंय. ते दादा अँड कंपनी वावे या संघाचं 53 धावा धावपलकर पाहायला भेटतात. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्को सज्ज होतो. गोलंदाज शैलेश केसरकर दाखल होताना पाहायला भेटतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3 आपण पाहतोय. दुसरा दिवस यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत एक चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज मात्र डगडच्या दिशेने बाद होऊन येताना पाहायला भेटेल. डीजे पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट प्राप्त होताना पाहायला भेटतं. यश प्राप्त होतं ते शैलेशला. आता मात्र समीकरण बदलता 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का पाहणं जास्त गरजेचं असेल. काय घडतंय काय बिघडतंय कोणता संघ विजय प्राप्त करतोय असे बरेच प्रश्न आणि त्या प्रश्नांचं उत्तर मात्र येणारे 11 चेंडू ठरवतील. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना मला वाटतं नवीन फलंदाज विजय उपाळे बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय. विराट 11 आणि दादा अँड कंपनी वावे असा सामना सुरू असताना आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस शर्यतीचा वेध घेणारा फास्ट अँड फ्युरियस चेंडू डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. समीकरण पुन्हा एकदा प्रत्येक चेंडूवर बदलताना पाहायला भेटतोय. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. चांगले चेंडू हाताळले ते शैलेशने. 2 निर्धाव चेंडू बॅक टू बॅक येताना पाहायला भेटतात. क्रिकेटचा हरण संग्राम क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. यावेळेस खणखणीत चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार डिझाईन.
59. यावेळेस फटका फासलाय, चेंडू हवेत, यष्टी रक्षक चेंडूच्या खाली, विकेटचा पतन. डीजे दिवसात आपल्याला पाहायला भेटते त्या टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला भेटते. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय महेश. यावेळेस फुलंदाजांचा चेंडू होता, पंचांकडे अपील आणि फलंदाज महेश मात्र मैदानात ज्या प्रकारे आला त्याच प्रकारे यावेळेस DRS अपील केले. ते फलंदाजाने DRS आहे. निर्णय मात्र प्रलंबित असेल. तिसरे पंच गणेश बावीसकर सर या ठिकाणी पडताळणी करतील आणि निर्णय देतील. चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटला तो शैलेश. 2 विकेट मात्र त्याने या षटकामध्ये प्राप्त केले आहेत. पुण्यापूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरे आपण पाहतोय. या स्पर्धेच्या अनुषंगाने आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रिकेट प्रेमींचं, त्यासोबत संघांचं, त्यांच्या संघ मालकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. निर्णय दिला जाईल. तिसरे पंच गणेश बावीसकर सर नक्कीच थोड्या कालावधीत निर्णय देतील, कारण की टेक्निकल टीम काम करताना पाहायला भेटते. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. त्या स्पर्धेतील हा सामना एका बाजूला विराट इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला दादा इन कंपनी वावे असा आपल्याला संघ येताना पाहायला भेटतो. tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला भेटतोय महेश. ज्या बॉली मैदानात दाखल झाला त्याच बॉली मैदानातून डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटतोय. डीजे साठी, परंतु चांगली गोलंदाजी शैलेशच्या माध्यमातून येताना पाहायला भेटते. मोर स्पोर्ट्सचे मालक भालेकर सर यांचं आगमन पुन्हा एकदा व्यासपीठाकडे होताना पाहायला मिळते. त्यासोबत अलिबाग क्रिकेटची शान शुरुविक यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळते आणि अनिल माने एक लिजंड खेळाडू हे देखील पुन्हा एकदा व्यासपीठाकडे संदीप कदम यांच्या समवेत गौरव सामंत असतील यांच्या समवेत व्यासपीठाकडे येताना पाहायला मिळते. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून PTPL पर्व तिसऱ्यामध्ये. धन्यवाद मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेलच. मैदानात येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी केवळ 3 धावांची गरज. 6 चेंडू आणि 3 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का?
भेदक गोलंदाजी केली जाईल का, असे बरेच प्रश्न आणि त्या बऱ्याच प्रश्नांचं उत्तर काय भेटेल, काय सापडेल, यासाठी हे षटक अतिशय निर्णायक, अतिशय महत्वाचं आपल्याला पाहायला भेटणार आहे. 6 चेंडू आणि 3 धावा रोखल्या जाऊ शकतात आणि तसेच प्रयत्न करण्यासाठी गोलंदाजीसाठी प्रज्योत नगरकर मैदानात दाखल होताना पाहायला भेटतोय. या ठिकाणी अजिंक्य पवार नुमान नगरचा कर्णधार या ठिकाणी दाखल होतो, त्याचं सुद्धा हार्दिक स्वागत. प्रज्योत 6 चेंडू आणि 3 धावा रोखू शकतो का? शाईकेंडला फलंदाज असेल आकिफ आणि सलामीर रुपेश पवार मैदानात दाखल होताना पाहायला भेटतो. 6 चेंडू आणि 3 धावा, काय घडतंय मैदानात पाहणं जास्त गरजेचं असेल. प्रज्योत गोलंदाजी मार्क पर सज्ज होताना पाहिलं. चला स्पीड अप घ्या, घाई करा मित्रांनो, थोडीशी विनंती असेल. पहिला चेंडू 95 चेंडू घोषित करतायत. फील्ड रिस्ट्रिक्शनच्या माध्यमातून पंच 9 चेंडू घोषित करतायत. पंचांनी हेरलं एक चाणाक्ष पंच म्हणून आपण पाहतो, अनुभव आहे या पंचांकडे. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील टेनिस क्रिकेटचे नामवंत पंच आपल्याला या स्पर्धेत पाहायला भेटतात. या 9 चेंडूने मात्र स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला भेटेल. 61 या धावसंख्येवर विजयासाठी केवळ 2 धावांची गरज असताना पाहायला भेटत आहेत. फील्ड शिक्षणचा 9 चेंडू आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. चला स्पीडअप घ्या, घाई करा, वारंवार तुम्हाला सूचना देतोय, विनंती करतोय. पोलादपूर यांच्या माध्यमातून पोलादपूर तालुका प्रीमियर लीग फील्डचा चेंडू यावेळेस बॅटची लिडिंग यायची, परंतु चेंडू लॉंग शॉट रिझन मध्ये विजयी चौकार. वावे दादन कंपनी 11 वावे हा संघ या सामन्यामध्ये विजय संपादित करताना पाहायला भेटतोय. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक.